आजचं क्वेश्चन आपल्याला तारखेनुसार आहे ना. हां, आपण काय म्हणतो बरं, रोजकीर आल्याशिवाय आपल्याला खाते तयार करता येत नाहीत. खाते तयार करण्यासाठी आपल्याला अगोदर रोजकीर परफेक्टली यावं लागतात बरं का. आलं लक्षात. कॉलमची नावं काय काय आहेत बरं, दिनांक, विवरण, खायचं पान, नावे राशी आणि जमा राशी. ओके, अगोदर आपण नोंदी सॉल्व्ह करून घेऊ, म्हणजेच पुन्हा खात्यावर आपल्याला लक्ष देता येते. चला बरं, आता पहिली एंट्री काय म्हणते, तारीख सांगा बरं अगोदर मला. 2019 जानेवारी 1. ओके, अशा पद्धतीने टाका. पहिली एंट्री काय म्हणते वाचा बरं. हां, रुपये किती आणून बरं, 10,000 आणून म्हणते ना. मग रोख स्वरूपातच आणले ना, झालेलीच आहे ना एंट्री. कशी करतो बरं आपण, रोख खाते नावे, रोख खाते नावे. तर खाली काय लिहितो बरं आपण, भांडवल, भांडवल खाते जमा. किती रुपये अमाऊंट आहे बरं बोंबला, 10,000. 10,000 10,000. ओके, रोख आणून व्यवसाय प्रारंभ केल्याबद्दल, रोख आणून व्यवसाय प्रारंभ केल्याबद्दल. हे झालेलेच आहेत की रे बघा. हां, रोजकीर नोंदी येत असतील तर खाती येतं. चला, नंतर नेक्स्ट तारीख किती आहे सांगा बरं, 6. चला 6 तारीख टाकलो. आता 6 तारखेचं वाचा बरं. हा, विकासकडून माल आणलाय, रुपये कितीचा म्हणते बरं, 3,000. विकासचं नाव आलं, याचा अर्थ व्यवहार नगदी झाले का उधार झाले बरं, उधार झालं, बरोबर आहे ना. पण आणलंय उगाच आणताव का आपण, नाही. कधी आणत असतो आपण, आणतो याचा अर्थ आपण खरेदी केलो. आपण आणलो याचा अर्थ काय झालं, खरेदी केलो. मग दाखव मग इथं कसं, खरेदी खाते नावे कुणाकडून आणला, विकास. तर विकास खाते जमा. किती रुपये अमाऊंट बर, 3,000. 3,000 विकासकडून माल आणला, याचा अर्थ खरेदी केलो ना. तर टिप घ्या, मालाची खरेदी केल्याबद्दल, उधारीने म्हणा किंवा खरेदी केल्याबद्दल म्हणा, मालाची उधारीने खरेदी केल्याबद्दल. झालं. नंतर नेक्स्ट काय म्हणते वाचा बरं. अगोदर पटपट पटपट एंट्री सॉल्व्ह करायला बरं का आपण. किती तारीख आहे, 9 तारीख. हा, वाचा. कुणाला माल विकलाय, भूषणला. भूषणचं नाव आलं, याचा अर्थ व्यवहार नगदी का उधार, उधार, बरोबर आहे ना. मग इथं लाभ कोण गेले बरं, आता माल विकल्यानंतर भूषण घेणार आहे ना. तर कसं बरं, भूषण खाते नावे, भूषण खाते नावे, बरोबर आहे. मग आपण माल विकलोय ना, मग इथं काय येईल बरं, आता विक्री खाते जमा. मी एंट्री समजावून सांगत बस नाही बरं का, मी परत सांगतो इकडे मुलांना. किती रुपये अमाऊंट बर, 2,400. 2,400. मी एंट्री येतात असं समजून पुढे चाललोय. फक्त एंट्री अगोदर इथं बोर्डवर आली की ते खात्यांमध्ये कसं शिफ्टिंग होतात ते बघायचंय. नेक्स्ट तर टिप, मालाची विक्री केल्याबद्दल किंवा मालाची उधारीने विक्री केल्याबद्दल. झालं. हा, नेक्स्ट काय म्हणते बघा बरं. विकासला दिले 12 तारीख ना. हां, काय दिले ते 1,600. माल म्हटले का नाही, याचा अर्थ रक्कम दिले. रक्कम कुणाला दिली आता, विकासला. तर लाभ कोण गेले इथं, विकासला. तर विकास खाते नावे, बरोबर आहे. विकास खाते नावे. द्यायला काय त्याला आपण, रोख. तर रोख खाते जमा. किती रुपये अमाऊंट बर, 1,600. 1,600. हा, रक्कम दिल्याबद्दल. झालं. नेक्स्ट बोंबला. हा, भूषणला मिळाले. भूषणला मिळाले का भूषणकडून मिळाले, भूषणला मिळाले. भूषणला माल विकलोय ना आपण,
मग विकल्यानंतर आपल्याला पैसे भेटतात ना भूषणकडून आज ना उद्या. मग तिथं वाक्यामध्ये दुरुस्त करून घ्या, भूषणकडून आहे ते बरं का. तिथं वाक्यामध्ये पुस्तकात दुरुस्त करा रे. बघा माल 9 तारखेला भूषणला विकलो होतो, मग त्याच्याकडून आपल्याला मिळते तर अजून त्याला मिळालेत म्हणायचे का आपल्याला, नाही भूषणकडून मिळाले म्हणायचे. वाक्य दुरुस्त करा तिथं पुस्तकात लिहा. कितवा तारीख 19 तारीख पुस्तकात वाक्यरचना दुरुस्त करा. काय म्हटलं तिथं, काय म्हटले, भूषणला मिळाले आहे तर भूषणकडून मिळाले. ओके, मग आता भूषणकडून मिळाले तर आपल्याला मिळालेत ना, बरोबर आहे. काय मिळाले आपल्याला, रोख खाते नावे, रोख खाते नावे. तर खाली कुणाकडून, भूषण, तर भूषण खाते जमा. खंडागळे कळकाले का, हां. अमाऊंट 1000 1000 1000 झालं. नंतर नेक्स्ट हां किती तारीख, 25 तारीख का, हो का 25 तारीख, तारीख टाकलो. रोखीनं जर मालाची खरेदी केल्यास आपल्याकडे काय येते, माल येते ना, पण कशा स्वरूपात येते, खरेदीच्या. म्हणून खरेदी खाते नावे, खरेदी खाते नावे. तर जाते काय आपल्याजवळून, रोख, तर रोख खाते जमा, रोख खाते जमा. किती रुपये अमाऊंट बोंबला, 3600 3600. आपण मनाने अमाऊंट्स मोठे घेतो, इथं पुस्तकातले छोटे छोटे अमाऊंट्स आहेत. नेक्स्ट काय बरं, किती, 30 तारीख, 30 तारीख, 30 तारखेची काय म्हणते आता, रोख विक्री ना. आता खरेदीच्या उलट विक्रीच असते. आता विकल्यास आपल्याकडे काय येते मग, रोख, रोख खाते नावे. तर खाली विक्री खाते जमा, विक्री खाते जमा. किती रुपये अमाऊंट बोंबला बरं, 5000 5000 5000 झालं. नेक्स्ट मजुरी दिली. आता मजुरी दिली म्हटल्यानंतर काय, खर्च, बरोबर आहे ना. हां, मग दिल्यानंतर आपलं खर्च नेहमी कुठं घेतो आपण, नावेला ना. मजुरी खाते नावे, तर रोख खाते जमा. आज एंट्री आपण भरपूर दिसायला येतं. किती रुपये अमाऊंट बरं, फक्त 400. हॅपी बर्थडे किती तारीख आहे, 31. ओके, मजुरी दिल्याबद्दल झालं. नंतर नेक्स्ट काय म्हणते बरं, चल एवढेच आहेत ना बा. मला एक सांगा, आता खाते तयार करायचे आपल्याला. मग अगोदर आपण रोजकी नोंदी असतील किंवा खाते असतील, हे महिन्याला खाते क्लोज करत असतो म्हणतो, बरोबर आहे ना. आता इथं रोजकी नोंदींमध्ये तारीख, किती तारीख चालू झाली बरं, कोणता महिना, जानेवारी. जानेवारीची सुरुवात 1 तारीख आहे, पण शेवट किती तारीख आहे बरं, 31 तारीख आहे. आता 31 तारखेची एंट्री देऊ अथवा न देऊ तरी सुद्धा आपल्याला ध्यानात ठेवायचं की शेवटची तारीख कोणती, आपल्याला 31 तारीख आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणती तारीख येते बरं, 1 फेब्रुवारी येते, बरोबर आहे ना. म्हणजे 31 तारखेला आपण काय म्हणायचं असतं, शेवटच्या रकमेला शिल्लक पुढे नेली, शिल्लक पुढे नेली. कोणत्या महिन्यात न्यायचं आपल्याला, पुढल्या महिन्यात. म्हणजेच कोणत्या महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात. मग त्याला फेब्रुवारी महिन्यात काय म्हणायचं, त्याला शिल्लक पुढे आणली. जानेवारीत काय म्हणतो आपण, नेली. तर फेब्रुवारीमध्ये काय म्हणायचं आपल्याला, आणली म्हणायचे. आलं लक्षात. आता खाते तयार करायचे तर कसं, अगोदर आपल्याला काय म्हटलं आपण, रोजकीर नोंदी येणं खूप गरजेचं आहे म्हणतो बरं का. आता रोजकीर नोंदी आपण तयार केला, येते तिथपर्यंत क्वेश्चनकडे बघत बसायची गरज नाही, फक्त ह्याच्यावरूनच आपल्याला खाते तयार करता सुद्धा येतात. तर कसं तयार होईल ते लक्ष द्या. प्रत्येकाचं खातं आपण एकदाच तयार करतो, रिपीट तयार करायचं नाही. आलं लक्षात. आता इथे हो का, रोख खाते, भांडवल खाते म्हटलंय का पहिल्या एंट्रीमध्ये, मग रोख पहिली वेळेस येईल ना, तयार करू का मग. ओके, हो का, याला टिक केलो, करता येईल टिक. पुन्हा भांडवल खाते तयार करावं लागेल ना, आता करा, हो का, ह्याला पण टिक केलो. आता नंतर नेक्स्ट एंट्रीमध्ये काय म्हणते बघा बरं, खरेदी खाते. मग खरेदी खाते सुद्धा तयार करावं लागते ना आपल्याला, मग हो का, ह्याला पण टिक, खरेदी खाते. पुन्हा नंतर आणखीन कोणतं खातं तयार करायचंय, विकास. तर ह्याला सुद्धा टिक केलो. रिपीट येत असेल तर करायचं नाही, आलं लक्षात. आता सध्या सुरुवातीला आहे म्हणून सगळ्याची टिक होईल येतच आपल्याला. पुन्हा नंतर कोणतं आहे बरं,
भूषण खाते तयार करायचे, बघा तयार केलं भूषण खाते. पुन्हा नंतर विक्री खाते तयार करायचंय का, बघा त्याला पण केलो टिक. पुन्हा नंतर काय बरं नाव, विकास खाते. मग विकास ऑलरेडी आता वरी टिक केला, परत आता रिपीट अजून टिक करायचंय का, नाही. पुन्हा नंतर शब्द काय बरं, नंतर नेक्स्ट रोख खाते. वरी रोख खातं टिक केलं, परत टिक करायचंय का, नाही. एकदा टिक केल्यानंतर परत टिक करत बसायची गरज नाही. पुन्हा नंतर काय बरं, रोख वरी टिक केलं, रिपीट करू का टिक, नाही. पुन्हा नंतर काय नाव आहे बरं, भूषण खाते. वरी टिक केला, मग परत रिपीट टिक करू का, नाही. पुन्हा नंतर काय बरं, खरेदी खाते. खरेदी वरी टिक केला की रिपीट करू का, मग आता टिक, नाही. पुन्हा नंतर काय बरं, रोख सुद्धा वरी टिक केला, रिपीट करू का, नाही. पुन्हा नंतर काय बरं, रोख आहे ना टिक केलेलं, टिक नसेल तर टिक करायचे आहे, टिक केले परत टिक करू का, नाही. पुन्हा नंतर काय बरं, विक्री वरी टिक केला हो का, परत रिपीट टिक करू का, नाही. पुन्हा नंतर काय बरं, मजुरी वरी टिक आहे का चेक करा बरं, नाही. मग आता ह्याला करावं लागेल ना, ह्याला आपण टिक केलो. ओके. पुन्हा काय बरं, रोख वरी टिक केला, रिपीट करू का, नाही. याचा अर्थ मला सांगा आता इथं टिक मार्क टोटल किती खात्यांसाठी आले बरं, 1 2 3 4 5 6 आणि 7, बरोबर आहे ना. अख्ख्या रोजकीर नोंदीमध्ये किती खाते तयार करायचे आहेत आपल्याला, 7 खाते तयार करायचे. तर कसं आता ध्यानात ठेवा का, कधी पण रोख खाते तेवढं मोठं तयार करायचं बरं का, एक 6-7 ओळींचं तयार करायचं. किती ओळींचं, 6 ते 7 ओळींचं. आणि बाकीचे 4-4 ओळींचे जरी तयार केला तरी चालतंय. टिक मार्क आलं फक्त डोक्यात. टिक कसं केलं, प्रत्येकाला रोख खातं भांडवल खातं टिक केलं, रिपीट नाव आलं तर त्याला परत टिक करायचं नाही, एकदाच. मग आता बघा, आता पहिलं कोणतं खातं तयार करायचं आपल्याला, रोख खाते. हो का, इथं मी रोख खाते तयार करतोय बरं का, रोख खाते असं नाव टाकता येईल. ओके. आता पेजचं जे सेंटर भाग आहे, सेंटर काढता येते ना पेजला, तिथे हो का असं डबल रेश मारायचं, कसं असं करू शकचाल ना. हां, निम्म करायचं पेज अगोदर. निम्म केल्यानंतर जसं रोजकिरचे कॉलम आहेत तसंच इकडे पण कॉलम टाकायचे आणि तिकडे पण टाकायचे. हो का, आता रोजकिरचे इकडे हो का कॉलम्स, रक्कम हे छोटंसं कॉलम आपलं, आणि ह्या पद्धतीने हो का. कॉलम सोडावडीलाच तुम्हाला जास्त वेळ लागते बरं का. हो का, मी कसं लिहिलो बघा इथं, दिनांक, ओके, विवरण. नंतर इथं शब्द काय वापरत होतो बरं, खातेपान, बरोबर आहे ना, रोजकिर्त पुस्तकात. मग आता खाते पुस्तकात काय कशाचं वापरायचं, तर रोजकिर्त पान वापरायचं. हो का, इथं रोपा, रोजकिर्त पान आणि रक्कम. आता हेच परत कॉपी पेस्ट इकडे करायचं. कसं, दिनांक, विवरण, परत रोजकिर्द पान, हे उगं छोटंच उगं असावं म्हणून करायचं. आणि पुन्हा नंतर अजून रक्कम. ओके. आता तिथं नावे जमा आलेत ना, उल्लेख. मग इथं सुद्धा नावे जमा कसं करायचं, तर इथं हेडिंगला द्यायची, इथं कोपऱ्यात वरी नावे आणि इकडं जमा, नावे जमा कोपऱ्याने टाकायचं. आलं लक्षात. कोणतं खातं तयार केलं बरं मी, रोख खातं तयार करता येईल एवढं. ओके. सगळ्यात मोठं खातं रोख खातं असतं आणि पुन्हा बाकीचे छोटे खाते तयार करायचे आपल्याला. तयार करा मग रोख खातं. आता नेक्स्ट कोणतं तयार करायचे, भांडवल खाते तयार करा मग पटपट. सगळेच खाते जेवढे टिक केला तेवढे खाते तयार करायचे. तर बाकीचे 4 ओळींचे म्हटलं, खरेदी, भांडवल खाते, खरेदी खाते, विकास खाते. आता नेक्स्ट कोणतं तयार करायचे मला, आता भांडवल खाते ना, भांडवल खाते. इथं खाते तयार करायला वेळ लागते आपल्याला, ध्यानात ठेवा. इथं पण नावे जमा, काय काय बरं, दिनांक, विवरण, रोजकिर्द पान, रोपा, रुपा दिदी, आणि रक्कम. दिनांक, विवरण, रोजकिर्द पान आणि रक्कम. नावे जमा प्रत्येक खात्यांना द्यायचे आपल्याला. असे सगळेच खाते तयार करून घ्या अगोदर.
म्हणजे पुन्हा आपल्याला सॉल्व्ह करता येते. मी फक्त 2च खाते तयार केलं बरं का, रोखचं आणि भांडवलचं. आता राहिलेले बाकीचे जेवढे टिक केला तेवढे सगळे टिक मार्क केलेले सगळे खाते तयार करायचे आहेत तुम्हाला. चला खाते तयार करायचं झालं का? ओके. खाते कसं तयार केलं म्हटलं बरं आपण, रिपीट एकदा करतोय बरं का तुमच्यासाठी. बघा इथं लक्ष द्या. अगोदर टिक मार्क केलो रोजकीर नोंदींमध्ये, अगोदर रोजकीर नोंदी सॉल्व्ह केलो, त्याच्यात कोणकोणते खाते ते टिक केलो आपण, आणि जे रिपीट येले ते रिपीट आलं तर टिक केलो नाही, आणि जेवढे टिक केला तेवढे आपण खाते तयार करून घेतलो. बरोबर आहे. आणि प्रत्येक खात्याला शब्द काय वापरायचे? नावे जमा, नावे जमा. प्रत्येक खात्याने लिहिलं की आता बघा इथं हेडिंगला आता पहिली एंट्री आपल्याला आता सॉल्व्ह करायची. पहिली एंट्री एकदा नीट वाचा बरं काय म्हणते बरं का. इथं आपली रोख खाते नावे तर भांडवल खाते जमा. काय म्हणते? रोख खाते नावे तर भांडवल खाते जमा. म्हणजे हो का, रोख खात्याला पण नावे बाजू पण आहे आणि जमा बाजू पण आहे ना. म्हणजे हो का, पहिली गोष्ट स्वतःच्या पुस्तकात स्वतःचं नाव येत नाही, एवढं ध्यानात राहील ना. रोख कुणाचं नाव घेते? भांडवलचं नाव घेईल. रोख कुणाचं नाव घेते? भांडवलचं. मग रोख भांडवलचं नाव घेईल तर भांडवल कुणाचं नाव घेईल? मग रोखचं नाव घेईल. आलं लक्षात? मग आता कसं बरं का, रोखच्या कोणत्या साईडला म्हणते बरं? नावे बाजूस. ओके, रोखच्या कोणत्या साईडला येऊ का? नावे बाजूस. काय लिहू मी? भांडवल खाते. तर लिहू का इथं सरळ सरळ असं लिहायचं, भांडवल खाते. काहीच डोकं लावत बसायचं नाही खात्यांमध्ये बरं का. भांडवल खाते. किती रुपये अमाऊंट आहे बरं आपली एंट्रीतली? 10,000 आहे ना. 10,000 रुपये लिहिलो. रोख खात्याच्या कोणत्या साईडला लिहिलो आपण? नावे साईडला. काय लिहिलो? भांडवल खाते. मग भांडवल खात्याच्या कोणत्या साईडला? आता जमा साईडला. भांडवल खात्याच्या कोणत्या साईडला? जमा साईडला. काय लिहायचं मग? रोख खाते. मग हे इथं भांडवल खात्याच्या कोणत्या साईडला म्हणतंय? जमा साईडला. कोणत्या साईडला? जमा साईडला. काय लिहायचं इथं? रोख खाते. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 10,000. झाली, एंट्री संपली. एवढंच आहे. येईल का एवढं करता? रोखच्या नावेला काय लिहिलो? भांडवल खाते. तर भांडवलच्या जमाला काय लिहिलो? रोख खाते. एंट्री आपली संपली. एवढंच होतं. आता ह्याला तारीख टाकायची राहिली ना आपली. बघा बरं तारीख. पहिली एंट्री किती तारखेची होती बरं आपली? 1 जानेवारी. म्हणजे इयर सीट टाकावं लागेल ना आता खात्यांमध्ये सुद्धा. 2019 जानेवारी 1. तर इथं पण बघा 2019 जानेवारी 1 टाकलो. म्हणजे एकदा ज्या पूर्ण वर्षाने महिना टाकलो की पुन्हा नंतर नुसतं तारखा टाकत चालायचे. तर लक्षात लिहून घ्या अगोदर एंट्री. झाली पहिली एंट्री. आता झाली ना. बघा इथलं काढतोय बाजूला. आता नंतरची आता नेक्स्ट एंट्री वाचा बरं. बघा इथलं काढलो मी आता. बरोबर आहे. आता कोणता आहे वाचा बरं. आता तुम्ही सांगचाल मला. हा, खरेदी खाते. जरा मोठे ना तुम्ही पण सांगा जरा. खरेदी खाते नावे, विकास खाते जमा. अगोदर एंट्री वाचता तर येईल की मराठी वाचता येते ना आपल्याला. हा, खरेदी खात्याच्या कोणत्या बाजूस म्हणते? नावे बाजूस. खरेदी खात्याच्या नावे बाजूस लिहायचं काय मग? विकासचे खाते लिहायचे. बरोबर आहे ना. मग लिहा. मग आता खरेदी खात्याच्या कोणत्या बाजूस म्हणते बरं? नावे बाजूस. काय लिहायचंय? विकासचे खाते. विकासचे खाते. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 3,000. खरेदी खात्याच्या कोणत्या साईडला म्हणते? नावेला. इथं नावे म्हणून सांगितले ना आपल्याला. खरेदीच्या नावेला विकास खाते लिहिलो. मग आता दुसरा इफेक्ट पण दाखवायचे ना. खात्यांची रोजकी नोंदीची नेहमी 2 इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट दाखवलो खरेदीच्या नावेला. मग आता विकास खात्याच्या कोणत्या साईडला दाखवायचे बरं? जमा बाजूस. काय लिहायचं मग? विकासच्या जमा साईडला खरेदी खाते लिहा. मग विकास खात्याच्या जमा बाजूस. विकास खात्याच्या जमा बाजूस काय लिहायचे आपल्याला? खरेदी खाते. काय लिहायचे? खरेदी खाते. किती रुपये अमाऊंट बरं? किती? 3,000. तारीख किती आहे बरं? 6 तारीख आहे ना. पण कोणता महिना? 2019 जानेवारी 6. एक वरून पुढे सरकूच नका आहे की नाही. तिकडं पण तारीख टाका रे. विकासच्या खात्यात पण तारीख टाकलो. ही पुसू का आता? कळकाले का नाही? काय करायला लाव बरं? रोजकी नोंदी फक्त ट्रान्सफर करायला लाव त्याच्यामध्ये खात्यांमध्ये. झालं. एवढंच आहे खाते व्हायचं.
याच्या व्यतिरिक्त काय नाही असं खाते वही. आता नंतर नेक्स्ट काय बरं, एंट्री वाचा मोठ्याने एकदा. विकासच्या पुढीत राहता चला जरा. हां, भूषण खाते, नावे, विक्री खाते, जमा. म्हणजे आता मला सांगा बरं, भूषण खात्याच्या कोणत्या साईडला बरं, नावे बाजूस. भूषण खात्याच्या नावे बाजूस काय शब्द लिहिणार, विक्री खाते. लिहा मग. भूषण खात्याच्या कोणत्या साईडला, नावे साईडला विक्री खाते. लिहिलो. मग आता भूषणच्या नावे साईडला विक्री खाते, तर विक्रीच्या कोणत्या साईडला आता, जमा बाजूस काय लिहायचंय, भूषण खाते. लिहा मग. विक्रीच्या जमा बाजूस भूषण खाते. अमाऊंट किती, 2400. लिहा. कळकलं ना. तारीख किती आहे बरं त्याची, 9 तारीख. तारखा टाकत चला बरं का, तारखा खूप महत्वाच्या असतात. झालं. चलो अच्छे बच्चे, हे पुसू आता का मुडू, काय बी करा म्हणा. चलो आता नंतर नेक्स्ट एंट्री वाचा बर मोठ्यानं. जेवढं मोठ्यानं वाचाल तेवढं लवकर पाठवतोय बघा. कुठं आहे मजुरी, इथं 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 आपण. विकास खाते, नावे, रोख खाते, जमा. काय म्हणते एकदा रिपीट एकदा, विकास खाते, नावे, रोख खाते, जमा. अशा पद्धतीने एंट्री आहे ना. मग कसं बरं, याचा अर्थ काय बरं, आता विकास खात्याच्या कोणत्या साईडला, आता नावे बाजूस काय लिहायचंय, रोख खाते. लिहा मग. विकास खाते तर मी तयार केलं नाही, तुमच्या वहीवर आहे ना. विकास खात्याच्या कोणत्या बाजूस, नावे बाजूस. विकासचं खातं कुठं आहे, केलास का. हां, विकासच्या कोणत्या साईडला, नावे बाजूस काय लिहायचे, रोख खाते. लिहा. विकासच्या नावे बाजूस रोख खाते. लिहिलो. मग विकासच्या नावेला आहे, तर रोख खात्याच्या कोणत्या साईडला बरं, जमाला काय लिहायचे, रोख खात्याच्या जमाला विकासचे खाते. मग लिहा मग. इथं माझ्याजवळ आता रोख खाता आहे ना, रोख खात्याच्या जमाला काय लिहितो आता इथं, विकासचे खाते. किती रुपये अमाऊंट बरं, 1600. तारीख किती आहे बरं, 12. बरोबर आहे ना. तर घ्या इथं जानेवारी 12 टाकलो. केलास का बघा. हे क्वेश्चन खूप स्लो सॉल्व करायचे बरं का, पण कधीपर्यंत, एखादी 2 क्वेश्चन होऊ तर. एकदा याला रिपीट जर केलो ना, पुन्हा नंतर डबल याला बघायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. झालं. चलो आता हे पण एंट्री झाली कंप्लीट आपली. हां, हे पुसलो इथलं. नेक्स्ट वाजा बरं काय म्हणतोय बरं, रोख खाते, नावे, भूषण खाते, जमा. रिपीट एकदा. अरे मोठ्यानं बोंबला रे. काय म्हणते, रोख खाते, नावे, भूषण खाते, जमा. म्हणजे रोख खात्याच्या कोणत्या साईडला बरं, नावे बाजूस काय लिहायचे आपल्याला, भूषण खाते. लिहा मग इथं आता. रोख खात्याच्या कोणत्या साईडला, नावे बाजूस भूषण खाते. रोख खात्याच्या नावे बाजू भूषण खाते. किती रुपये अमाऊंट बरं, 1000. लिहिलो. मग रोखच्या नावेला, तर भूषण खात्याच्या कोणत्या बाजूस बरं, जमाला. मग आता इथं सध्या मी भूषणचं खातं तयार केलं नाही. रोखच्या नावेला कुणाचं लिहिलो आपण, भूषणचं. मग भूषणच्या कोणत्या साईडला आता, जमाला. कुणाचं, रोख खाते. भूषणचं खातं आहे ना जवळ, कुठं आहे, भूषणच्या जमा बाजूस काय लिहायचे आता, रोख खाते. ह्याच एंट्री हे झाले ना आपलं. आता रोख खाते, नावे, भूषण खाते, जमा झाले ना. हां, आता नंतरची नेक्स्ट तारीख कोणती आहे बरं आपली, 25 तारीख ना. 25 तारखेचं वाचा बरं. आता काय म्हणते बरं, खरेदी खाते, नावे, रोख खाते, जमा. आता लक्ष देऊ की ते एंट्री येते का नाही सांग तूच मला. खरेदी खात्याच्या कोणत्या साईडला म्हणते, नावे बाजूस काय लिहायचे, रोख खाते. मग आता खरेदी खाता आहे का तुझ जवळ आहे, मग खरेदीच्या नावे साईडला लिहि मग रोख खाते. त्याने हेडिंग्सच दिलं नाही. हे रोख खाते, भांडवल खाते. मग कोणत्या खात्यात कुठं दाखवायचे आपल्याला, खरेदीच्या नावे बाजूला दाखवलंच का रोख खाते. किती रुपये अमाऊंट आहे, ले 3600. स्लो गेली तरी तुझ्यासाठी.
एखाद्या वेळेस नावे जमा नाही लिहिलंस तर चालेल. झालं, एक इफेक्ट झालं. मग आता रोखच्या कोणत्या साईडला? जमा साईडला काय लिहायचंय? खरेदी खाते. बरोबर आहे ना. रोखच्या कोणत्या साईडला? जमा साईडला काय लिहायचं आपल्याला? खरेदी खाते. तर दाखव मग इथं रोखच्या जमा साईडला खरेदी खाते. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 3600. तारीख किती आहे बरं? 25 आहे ना. हो का, 25 तारीख. झालं. महत्वाचं काय आपल्याला हेडिंग्स आहेत. हेडिंग्स असं रोख खाते, भांडवल खाते, खरेदी खाते. हेडिंग्स नसेल तर तुम्ही कुठं म्हणून ट्रान्सफर करणार? कुठल्या कॉलम्स मध्ये? झालं ना 25 तारखेचं. हा चलो आता लक्ष द्या. नेक्स्ट काय बरं? वाच बघा. दळवे शेट वाच. 30 तारखेचं. हा म्हणजे रोख खात्याच्या कोणत्या साईडला? नावे साईडला. रोख खात्याच्या कोणत्या साईडला? नावे साईडला काय लिहायचे? विक्री खाते. तर हो का, रोख खात्याच्या कोणत्या साईडला? नावे साईडला विक्री खाते. विक्री खाते. किती रुपये बरं? किती रुपये अमाऊंट आहे? 5000. एक इफेक्ट आलं. रोखच्या नावेला विक्री खाते. मग विक्रीच्या कोणत्या साईडला? आता जमा साईडला काय लिहायचे? रोख खाते. लिहा मग विक्रीच्या जमा साईडला रोख खाते. लिहिलास का? झाले तुझं? अच्छा झालं. तारीख किती आहे बरं त्याची? 30 आहे ना. तर बघा 30 तारीख. भूषणची तारीख सुद्धा टाकलोय का? भूषण जी तारीख होती ते टाका. आता नंतर नेक्स्ट काय बरं तारीख? ही पुसू का? हा वाचा. वाच रे बघा. एंट्री वाच. हां हां मजुरी खात्याच्या कोणत्या साईडला? नावे साईडला. मजुरीच्या नावे साईडला काय लिहिणार आता? रोख खाते. लिहि मग मजुरीच्या नावे साईडला. आता मजुरीचं खातं कुठं आहे तुझं? हां मजुरीच्या कोणत्या साईडला? नावे साईडला काय लिहिणार? रोख खाते. लिहिलास? मग आता रोखच्या कोणत्या साईडला? जमा साईडला काय लिहायचं मग? हां रोखच्या कोणत्या साईडला? जमा साईडला. बरोबर आहे ना. जमाच आहे ना. जमा साईडला काय लिहायचंय? मजुरी खाते. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 400. आता कळले का? तारीख किती आहे? 31. टाकता येईल ना? हां चला नेक्स्ट. झाले ना? एवढेच आहेत ना? चलो आता लक्ष द्या इकडं. हे पुसू का आता इथलं? हां आता 1-2 खात्यांची टॅली करून दाखवतो. बाकीचे तुम्ही करू शकताल की. आता लक्ष द्या. टॅली करते वेळेस कधी पण कोणती बाजू जास्त आहे ती बघायची आपल्याला. नावेची पण आणि जमाची पण. काय म्हणतोय मी? नावेची पण आणि जमाची पण बघायची. नावेच्या अगोदर बेरीज किती ते बघायची, जमाच्या अगोदर किती ते बघायची. आकडा कोणतं जास्त आहे ती तर लक्षात येते की आपल्याला. पैसे कळतात ना जास्त अमाऊंट कुठं आहे. आता का नावेच्या अगोदर बेरीज करतो का इथं लक्ष द्यावं का? नावेची तर सिंपल आहे का. नावेला किती आहेत बरं? पहिलं 10,000. पुन्हा म्हणजे टोटल किती झाले बरं? 16,000. सरळ सरळ तोंडी निघाले ना आपल्याला. नावेची रक्कम किती आहे? मी बाजूला घेऊ का इथं समजण्यासाठी? हो का इथं नावेची किती आहे बरं? 16,000. बरोबर आहे. मग आता लगेच लक्ष द्या इकडं. तुम्हाला पण लक्षात येत नसेल तर आता जमाची किती आहे बघ बरं. हो का किती? 5,600. 5,600. हो का इथं पण लिहू का? जमाची किती आहे? 5,600. वर्किंग नोटमध्ये तर बेरीज काढता येईल की. टॅलीची पद्धत काय म्हणतोय? दोन्हीच्या अगोदर बेरीज करा. दोन्हीच्या अगोदर बेरीज करा म्हणजे नावेची पण करा नंतर जमाची पण करा. नावेची किती आली आपली? 16,000 आणि जमाची किती आली? 5,600. मला आता सांगा दोन्हीपैकी कोणती संख्या जास्त आहे बरं? आपली नावेची जास्त आहे का जमाची जास्त आहे बरं? नावेची जास्त आहे. बरोबर आहे ना. जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहू शकताल की. ओके तर काय कसं लिहायचं आहे इथं? आता इथं मध्ये ओळी सोडत बसू नका बरं काय. इथलं इथं एका ओळीमध्ये पाहिजे पण हा. ही ज्या ओळीमध्ये तुम्ही असं केलात त्याच ओळीमध्ये इकडं पण. ओके किती रुपये आहे बरं? जास्त. जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहायचं. कोणती बाजू जास्त आहे? नावेची. किती रुपये?
16,000 असं लिहिता तर येईल की 16,000 16,000. टॅलीची पद्धत एकच, जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला आणि जी बाजू कमी आहे ती त्याच्यातून मायनस. आलं लक्षात? जी बाजू कमी आहे त्याच्यातून मायनस करायचं. मग आता कसं जास्त असलेलं दोन्ही साईडला लिहिलो का, मग जी बाजू कमी आहे ती त्याच्यातून मायनस करायचं म्हणजे या टॅलीमधून करायचं. हो का इथं ही 5,600च कमी आहे ना, म्हणजे काही जास्त मधून मायनस करू का? कधी कधी नावाचे ते असं नाही, जमा पण येऊ शकतं बरं का. बघा 5,600 जर मायनस केलं तर किती राहतात बरं? त्या 6 मधून 5,600 काढले 400 म्हणजे 10,400. किती आले? 10,400. मग आता ही आलेली 10,400 लिहायचं कुठं, तर ती कसं ध्यानात ठेवायचं, तर बघा कोणती बाजू कमी होती मला सांगा बरं तुम्हीच. जमाची कमी होती, बरोबर आहे ना. मग ती जमा साईडला लिहून टाकायची. कुठं? जमा साईडला. पण कुठं? टॅलीच्या वरती लिहायचं बरं का, टॅलीच्या वरती. खाते क्लोज करतोय आपण. हो 10,400 केलो. स्टेप कसं म्हटलो बरं मी, जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला. आलं लक्षात? मग जी जास्त आहे ती कशावरून तुम्ही काढलात बरं? नावेची पण बेरीज बघितलात आणि जमाची पण बघितलो. जी जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहिलो, बरोबर आहे. मग आता जी कमी आहे ती त्याच्यातून मायनस केलो, म्हणजे जास्तीच्या संख्येमधून मायनस केलो. मग आलेली रक्कम कुठं लिहिलो बरं आपण? कोणती बाजू कमी होती तिकडल्या साईडला. मग आता सध्या आपली कोणती कमी होती? जमाची. मग कुठं लिहिलो आपण ती रक्कम? जमाला लिहिलो. लिहिता येईल असं. पण कुठं? टॅलीच्या वरी लिहिलाव का टॅलीच्या खाली लिहिलाव? टॅलीच्या वरी लिहिलाव, बरोबर आहे ना. आणि त्याला नाव द्यायचं का? सिंपल. जी रक्कम काढलाव त्याला शिल्लक पुढे नेली. काय म्हणायचं? शिल्लक पुढे नेली. म्हणजे शॉर्टकट कसं बरं? शिपूची भाजी नेली, शिपू नेली असं लिहू शकताल की. आता याला तारीख किती द्यायची बघा, इथं लक्ष द्या. सध्या कोणता महिना चालू आहे आपला? जानेवारीचा. आताच ही चालू महिना सांगू नका मला, डिसेंबर. इथलं कोणतं आहे? जानेवारी. जानेवारीतली शेवटची तारीख किती असते? 31. मग इथं टाकायचं 31 जानेवारी महिन्यातलं. हे क्वेश्चन कोणत्या महिन्यातलं आहे? जानेवारी महिन्यातलं. जानेवारीत शेवटची तारीख कोणती असते? 31. तर 31 तारीख टाकलो का? आलं. त्याला नाव काय दिलं? शिल्लक पुढे नेली. आलं इथपर्यंत. मग आता शिल्लक पुढे नेली टॅलीच्या वरी म्हटलोय ना आपण, बरोबर आहे. आणि ह्याची आता कशी एंट्री करायची? क्रॉस. कशी एंट्री करायची? क्रॉस. आलं लक्षात? शिल्लकांचे. मग आता सध्या हे रोख खात्याच्या कोणत्या साईडला आहे बरोबर सांगा बरं मला आजचे बच्चे? कोणत्या साईडला आहे? जमाला आहे. मग क्रॉस म्हणल्यास क्रॉस कळते की क्रॉस नको तिथं क्रॉस जातात तसं. हां असं. आता कसं? आता रोखच्या कोणत्या साईडला आहे ती? जमाला आहे. मग आता क्रॉस म्हणल्यास इकडे रोखच्या कुठे येईल? आता नावेला. क्रॉस घ्यायचं का? इकडे इकडे इकडं असं. आलं लक्षात? टॅलीच्या वरी घ्यायचं का आता खाली घ्यायचं? महिना संपला नाही तर आपलं. आता घ्या खाली. आता इथं म्हणायचं त्याला शिपू आणली, शिपूची भाजी आणली. किती रुपये आणला बरं? 10,400. आणि सगळीकडे असंच करत चालायचं बरं का, प्रत्येक खात्यांमध्ये. आलं 10,400. पण मी आता आणली टॅलीच्या वरी लिहिलोय का खाली लिहिलो बरं? खाली लिहिला. मग दुसऱ्या दिवशी शिफ्टिंग करतो का नाही? का गेल्या महिन्यातले पैसे होते म्हणून आता टाकून देतो का आपण? नाही, ती ह्या महिन्यात वापरायला घेणार आहोत. मग आता काल 31 तारीख होती, आज तारीख किती आपली? 1 फेब्रुवारी. 31 जानेवारी काल होती, महिना संपलं. आजच्या तारीख किती आहे? 1 फेब्रुवारी. ओके, तर 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी. ओके, शिल्लक पुढे आणली, खातं संपलं. एवढं करू शकताल की. स्टेप काय होते? जी बाजू जास्त आहे ती दोन्ही साईडला केलो, जी बाजू कमी आहे ती त्याच्यातून मायनस केलो, म्हणजे त्या मोठ्या संख्येतून मायनस केलो. मग आलेली रक्कम कुठे लिहायची म्हणलो? जी बाजू कमी होती ती कल्या साईडला. कोणती कमी होती आपली? जमा. मग जमा साईडला लिहिलो की. आलं लक्षात? मग आता लिहिल्यानंतर त्याला शब्द का वापरलो? शिल्लक पुढे नेली. आणि पुन्हा पुढल्या महिन्यात त्याला काय म्हणायचं असते? आणली. कसं? क्रॉसमध्ये. आता हे झालं. आता त्याच्यानंतर लगेच का एक सांगा मला, ही एक भांडवल खाते. आता क्लोज करू. आता मला भांडवल खात्याची का इथे एका ओळीमध्ये अगोदर रेषा मारू का? इथून तिथून रेषा मार नाही बरं का, फक्त रकमेमध्ये करायला. मला सांगा आता भांडवल खात्याची कोणती रक्कम जास्त आहे? नावेची का जमाची? जमाची. टॅलीची पद्धत काय म्हणतात? जी जास्त आहे ती दोन्ही साईडला लिहायचे. मग जमाची दोन्ही साईडला लिहा. किती रुपये बरं? 10,000. असली छोटे छोटे असावं म्हणावं, लगे पटपट होत आहे का नाही? इकडं पण 10,000 लिहिता येईल ना. आता कोणती बाजू कमी आहे बरं? पण नावेला काही रक्कमच नाही ना आपलं. मग आता झिरोच रक्कम आहे ना. मग 10,000 मधून 0 मायनस केलं 10च येणार आहे ना. 1 पण रुपया मायनस केला नव्हतं तर 10ला 10 इथं वरी पण जशाच तसं येईल की. बघा इथं पण वरी हो जशाच तसं 10,000. जर समजा इथं 1,000 रुपये जर लिहिलं असतं, इथे 1,000 रुपये जर असलं असतं, मग बाय चान्स सांगतोय बरं का, इथं समजा नाव्याला 1,000 आहे आणि इकडे किती आहे? 10,000. कोणती जास्त आहे? दोन्ही साईडला 10 लिहिलात. इथं किती रुपये होते बरं? 1,000. मग 10 मधून 1 गेले राहतात किती बरं? मग इथं किती आलं असतं?
9,000 आलं असतं. आलं लक्षात असं? पण सध्या आहे का 1,000 नाही, म्हणून जशाच तसं वरी 10,000 आलं ना. मग आता आलेल्या रकमेला नाव काय द्यायचं आपल्याला? शिल्लक पुढे नेली. नेहमी काय म्हणायचं त्याला? शिल्लक पुढे नेली. पण टॅलीच्या कुठं? वरती. किती तारखेला म्हणायचं? ही शेवटच्या तारखेला. शेवटची तारीख किती आपली? 31 जानेवारी. तारीख तेच फॉलो करत चालायचे आपल्याला आता. मग आता टॅलीची नेहमी कशी एंट्री करायची म्हणतो? शुल्कांची क्रॉस. कशी? क्रॉस. मग आता भांडवलच्या कोणत्या साईडला आहे? मग आता इकडं कुठं जाईल पुढल्या महिन्यात? जमाला. इकडं जमाला. किती तारखेला? पण नेक्स्ट तारीख किती असेल? गुड. 1 फेब्रुवारी. किती रुपये बर? 10,000 ना. ह्याला काय म्हणायचे नाव? शिल्लक पुढे आणली. पण टॅलीच्या वरी लिहिलोय का खाली लिहिलो बर? खाली. टॅलीच्या खाली लिहून घ्या. आता अशा पद्धतीने मला बाकी सगळ्याची टॅल्या करून दाखवचाल की? पटपट करून दाखवा मग. आणि दुसरं ह्याचं टाकणार आहे बरं का यूट्यूबला. जरी समजा लक्षात येत नसेल तर ह्याला रिपीट करा जरा. ह्याच्यामध्ये तुम्हाला नोंदी सहित कसं सॉल्व केला, त्याचे खात्याचे कॉलम्स कसे आहेत ते पण सांगितलं, शिफ्टिंग पण सांगितलेलं आणि टॅलीची पद्धत पण. ह्याला 1-2दा रिपीट केला तर पुन्हा नंतर तुम्हाला अडचण येणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे, खाते सॉल्व करण्यासाठी आपल्याला रोजकीर्द नोंदी येणं बंधनकारक आहे. रोजकीर नोंदी येत नसतील तर तुम्हाला खाते सुद्धा येणार नाहीत. आणि पिंटोस तो कॉलम्स तयार केलास, सगळंच तयार केलास, पण त्या लेकराचं नावच घ्यायचं विसरलास. मग कोणत्या लेकराला म्हणून हे करणार आहेस? उद्या तुला बस्त्यापाशी बसवावं लागते बघ. बस्त्यातले आयर माहीत आहेत ना? आयराला वरी नावच टाकलं नाही, कुणाचं ड्रेस कोणाला देणार आहेस तू?